स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तुम्हाला तर माहिती आहे आता पालखीचा सोहळा चालू आहे, पालख्या निघालेल्या आहेत। तर कालच्या व्हिडिओमध्ये सोपान काकांच्या पालखीचं दृश्य, तिथलं पालखीचं दर्शन वगैरे पादुकांचं घेतलं असेल। तर आज आम्ही चाललो आहोत लोणंदला, सासूबाई वगैरे सगळे आम्ही चाललो आहोत लोणंदला। लोणंदमध्ये आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे, त्यामध्ये दिंडी आहे आमची। तर तिथे आज जेवणाचा कार्यक्रम आहे। वारकऱ्यांचं जेवण कशा पद्धतीने असतं, कशा प्रकारे असतं हे मी तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहोत। जेवढं होईल तेवढं मी जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण गर्दी खूप आहे, अमाप गर्दी आहे आणि ह्या गर्दीतून पुरींना सांभाळत मला बिझनेस करायचे आहेत। तर ते मी व्हिडिओज आता करणार आहे आणि तुमच्यासोबत ते मी शेअर करेन जेवढं शक्य होईल जसं। आता सगळं आवरून झालेलं आहे, पोरींचं पण आवरलेलं आहे, पोरी पण माझ्याबरोबर निघालेल्या आहेत। सासूबाई आणि दीर वगैरे येत आहेत त्या सगळ्याजणी, तर त्यांच्याबरोबर आता मी निघणार आहोत। चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया। तर मी सगळं घरातलं आवरून, मुलींचं आवरून, माझं आवरून मग आम्ही निघालो। भाऊजी आणि सासूबाई जाऊबाई वगैरे सगळ्या मला घ्यायला आल्या तिथे रोडला। तिथून मग आम्ही ओमनीमध्ये बसून निघालो आहोत। तरी बघा ना, ओमनीची सफर मी तुम्हाला दाखवते। लोणंदमध्ये आता आम्ही आलेलो आहोत, म्हणजे पोचलेच आता लोणंदच्या इथं। पालखी बाजार तळावर होती आणि आमची दिंडी थोडी पुढे होती आतमध्ये। तर मुली वगैरे बसल्या होत्या ओमनीत। खूप मजा केली, खूप मजा आली आम्हाला ओमनीमध्ये। मज्जा करत आम्ही गेलो, पण नंतर थोडं लोणंदच्या जवळ आलो आणि जिजाला काहीतरी अजीर्ण झालं। मग तिला उलटी झाली, तिने उलटी केली। तिला मग गाडी तिथं नेऊन मी स्वच्छ केलं, दिंडीच्या इथे नेऊन। मस्त गप्पा गोष्टी मजा मस्ती करत आम्ही छान असा लोणंदचा प्रवास, दिंडीचा जो प्रवास आहे पालखीच्या इथं जाण्याचा, तो आम्ही केला ओमनीमध्ये। आणि आता आम्ही पोचलेलो आहोत तिथे। दिंडी जिथे थांबते, आमचा मुक्काम जिथे असतो दिंडीचा, तिथे आम्ही पोचलेले आहोत। तिथे आता स्वयंपाकाचं काम चालू होतं। आजचा जो बेत होता तो वरण भात, मटकीची उसळ, आमरस, चपाती असा हा आजचा बेत होता, मेनू होता। हे जेवण कोणीतरी बीरमधल्या एका माणसाने दिलं होतं जेवण आम्हाला, नंतर तिथे गेल्यानंतर समजलं। तर तुम्ही पाहू शकता इथे चपात्या बनवायचं काम चालू आहे। वारीतल्या बायका त्याचप्रमाणे ज्या कोणी म्हणजे नाही का, आता लोणंदमध्ये मुक्काम असल्यामुळे बरेच जणांचे नातेवाईक भेटायला येत असतात। तर असे नातेवाईक आले होते, त्यासुद्धा बायका इथे चपात्या वगैरे करायला, थोडासा हातभार दिंडीतील लोकांचे स्वयंपाकाला लागावा, त्यातलं थोडंसं पुण्य आपल्यालासुद्धा मिळावं म्हणून बऱ्याच जण इथे हातभार लावत असतो स्वयंपाकाला। तर तशा पद्धतीने इथे स्वयंपाक चालू होता। तुम्ही पाहू शकता पूर्ण मी स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, काय काय आहे काय काय नाही आहे तो स्वयंपाक। तर ती चपात्या लाटल्या होत्या। काकूला आणि काकीला कोणतरी ओळखीच्या भेटल्या होत्या, त्यांच्याशी गप्पा चालल्या होत्या त्यांच्या। शिवाजी महाराज की त्यानंतर पंगत बसली, बघा पंगत बसली होती जेवायला। हरिनामाचा गजर झाला, सगळ्या लोकांचा गजर झाला आणि त्यानंतर पंगत जेवायला बसली। अशी पंगत पंक्तीने जेवायला बसवत होत्या, कोणालाही आधेमध्ये बसू देत नव्हत्या। एक पंगत बसून उठली की दुसरी पंगत बसत होती। पंगत जसं स्वयंपाक होत होता तसं पंक्ती बसवत होत्या। तर इथे पंगत बसली तर आम्ही इकडे चपात्या वगैरे करत होतो। नंतर आम्ही सुद्धा हातभार लावला घरातील सगळ्या माणसांनी जेवायला, स्वयंपाकाला। तर आम्ही सुद्धा तिथे हातभार लावला। नंतर आम्ही हळूहळू सगळीजणं बसलो होतो चपात्या लाटायला। तुम्ही पाहू शकता बघा, मी जाऊबाई, दोन्ही सासू, नंतर प्रणालीसुद्धा बसल्या होत्या स्वयंपाक करू लागायला। माझ्या मुलीसुद्धा चपात्या करत होत्या, त्यांचासुद्धा हातभार लागला होता। दोघीसुद्धा बसल्या होत्या स्वयंपाक करायला आणि जिजा झोपली होती, तिला खूप झोप आली होती म्हणून। एक सांगू का तुम्हाला, खूप छान वाटत होतं मला। तर माझ्या शाळेतल्या वनभोजनाची आठवण झाली होती, कारण आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा असंच आम्ही रानात जाऊन स्वयंपाक करून तिथं वनभोजन करायचो, त्याचीच आठवण झाली होती। बाबा मी इथे
तुम्हाला तर माहिती आहे अशा काही गोष्टी घडल्या की आपल्याला जुन्या आठवणी जाग्या होतात आपल्या. तशाच पद्धतीने मला माझे शाळेतले दिवस आठवले. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमचं वनभोजन निघायचं, जशी सहल निघते तशी अशाच पद्धतीने आम्ही रानात जाऊन तिथे जेवण वगैरे करून जेवायचो, खेळायचो, मजा मस्ती करायचो. शाळेत जेव्हा होतो तेव्हा शिक्षक वृंद वगैरे सगळे आमच्याबरोबर असायची ही मजा मस्ती करायला. त्याचीच मला ह्या ठिकाणी आठवण झाली आणि खूप छान वाटत होतं बरं का. अशाच पद्धतीने ह्या दिंडीत काम करताना खूप छान वाटतं. तुम्ही पाहू शकता इथे जेवण वाढायचं काम चाललं होतं. जसं कमी पडेल तसं मोठ्या पातेल्यातनं काढून आम्ही जेवण वाढतो. तर भजी झाली होती, गोल भजी पण होती आणि खेकडा भजी पण होती. तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी सगळं आमची पण पंगत उठल्यानंतर आम्ही पालखीला जाऊन आलो. खूप गर्दी होती, जाता तर नाही आलं, दर्शन घेता नाही आलं, त्यामुळे ते शूट करता आलं नाही, मला त्याचा व्हिडिओ करता आला नाही कारण खूपच गर्दी होती. आम्ही चालत नव्हतो तर आम्हाला ढकलत होतं असं वाटत होतं, इतकी गर्दी तिथे झाली होती. तर जेवण झाल्यानंतरचं इथलं वातावरण बघा किती शांत आणि मस्त होतं. सगळे जे वारकरी लोक आहेत ते आपापल्या तंबूत जाऊन झोपली होती, म्हणजे आराम करत होती दुपारची, कारण हा एकच दिवस होता त्यांना मुक्कामासाठी 2 दिवसामधला, आणि नंतर त्यांचा कंटिन्यू मुक्काम चालू होणार होता. फक्त एका रात्रीचाच फक्त मुक्काम काही ठिकाणी होता, त्याच्यामुळे ते आराम घेत होते. त्यानंतर पाऊस चालू झाला. संध्याकाळी 5 वाजता आम्ही मग घरी निघालो. तर तुम्ही पाहू शकता खूप पावसाचं वातावरण असं झालं होतं आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत, गाडीत बसलेलो आहोत आणि बाहेर पाऊस पडतोय. तुम्ही पावसाचं वातावरण आता पाहू शकता. अशा पद्धतीने ही दिंडीची एक छोटीशी टूर जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.